जायचं गावाला? हॅलो, गुड इव्हिनिंग. आणि सर्वप्रथम सॉरी, ब्लॉगसाठी खूप वेळ झालं. खूप लोकांना माझे ब्लॉग आवडतात, पर्सनली कमेंटही करून सांगतात. पण खरंच खूप 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 सॉरी. घरात लग्न होतं माझ्या दिराचंच, त्यामुळं तोही लोड, क्लासचा लोड आणि त्यात मेन म्हणजे मुलांचे पेपर होते, एक्झाम होते. त्यामुळं व्हिडिओ शूट तर होत होते, एडिट करून रेकॉर्डिंग करून मला टाकण्यासाठी बिलकुलही वेळ मिळत नव्हता. एवढी धावपळ होत होती की संध्याकाळी 9 वाजले की अशी झोप येत होती की उभं राहिलं तरी पेंग यायचा, इतकं अंग थकून जायचं. त्यामुळं ब्लॉगसाठी मला वेळच नाही मिळाला. पण आता पुरेपूर प्रयत्न करीन मी ब्लॉग अपलोड करून टाकायला, कारण माझं काम खूप जणांना आवडतं आहे. मला खूप लोकांनी पर्सनल कमेंट करून, कॉल करून सांगितलं की तू ब्लॉग कर, शूट कर, तुझी वाट बघतो आहे. तर सर्वांना थँक्यू. तुम्हाला ब्लॉग आवडत आहे आणि तुम्ही पर्सनली मला फोन करून सांगताय. पण त्या दिवशी मला वाटतं हा 1.5 महिन्यापूर्वीचा ब्लॉग आहे. तर मी संध्याकाळी गेले होते. संध्याकाळी जाऊन ब्लॉग काही शूट केलं नाही. खाऊन पिऊन वगैरे स्वयंपाक बनवून झोपले होते. सकाळपारी उठून लवकर घरची कामं, धुणं, भांडी, झाडलोट वगैरे आवरली आणि त्यानंतर चपात्या करायला घेतल्या. आणि मला वाटतं 40 भाकरी बनवायच्या होत्या. बनवल्या मी आणि माझ्या चुलत जावेने. आणि मिस्टर एकटे राहत असल्यामुळं घरात कामाचा लोड खूप 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 माझ्यावरती पडला होता. सगळे साफसफाई, झाडून, लोट, फरशी वगैरे करणं गरजेचं होतं, कारण हे देवाचा कार्यक्रम होता. तर आधी घरच्या देवांना अंघोळ घालणं गरजेचं होतं आणि त्यानंतर बनामध्ये कार्यक्रम होता. त्यामुळे 40 भाकरी केल्या आणि हा मसाला वगैरे, मसाल्याची तयारी केली. परत रिटर्न येऊन परत भाकरी जर कमी पडल्या तर करायच्या होत्या. त्यामुळं त्या दिवशी खूप टेन्शनमध्ये होते मी, कारण एकटीवरच लोड पडलेला. मिस्टरांना रानातली कामं होतं आणि बनातलीही कामं होती. पण इथं मला एकटीला मसाला बनवणं, भाकरी करणं किंवा घरची कामं सांभाळणं, क्लासचं मी आवरून आले होते त्याचं वेगळंच टेन्शन, कॉल इन्क्वायरीसाठी येत होते, कस्टमरचे कॉल होते. त्यामुळं खूप 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 लोड येत होता. आणि प्लीज तुमच्या एका कमेंटनं आणि एका लाईकनं मला खूप आनंद होतो, कारण हे शूट करण्यासाठी मला खूप गोष्टी, म्हणजे ह्या गोष्टी खरंच खूप डिफिकल्ट आहेत. तरी पण मी हे करते आहे. तर तुमच्या एका लाईकनं मला खूप भारी वाटेल. 100% तुम्ही लाईकही करा आणि कमेंट करा. आणि माझं काम कसं करते मी, कसं मॅनेजमेंट करते, तुम्हाला आवडतं आहे का, तर ते कमेंट करून सांगायला विसरू नका. नक्कीच कमेंट केल्यानंतर मला खरंच खूप भारी वाटणार आहे. जर माझी कामाची पद्धत आवडत असेल तर नक्कीच चांगले कमेंट करा आणि नसेल आवडत तरीही कमेंट करा. त्याच्यावरती नक्कीच मी बदल करेन. सो परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.